उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। पुणे जिल्ह्यातील पाणी वाटपाबाबत महत्त्वाचा निर्णय होणार आहे। खडकवासला प्रकल्पातील पाण्याचं नियोजन करण्यासाठी ही बैठक असणार आहे। शेतासाठी उन्हाळी आवर्तन सोडायचे की नाही याबाबत सुद्धा यावेळी निर्णय होणार आहे। पुणे शहराला अतिरिक्त पाणी कोटा वाढवून मिळणार का याकडेही लक्ष असणार आहे। आज पुण्यात कालवा समितीची महत्त्वाची बैठक होती। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडत। बालाजी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पाणी वाटपाबाबत महत्त्वाची बैठक होणार आहे, काय अधिकची माहिती? कारण कालवा समितीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं, कारण पुणे शहराला जे आहे ते अतिरिक्त पाणी लागणार आहे आणि ते पाणी द्यायचे जो निर्णय आहे तो कालवा समितीमध्ये घेण्यात येणार होता आणि त्यासाठी बैठक होणं महत्त्वाचं होतं। ती बैठक आज आयोजित केली आहे। त्याचबरोबर उन्हाळी आवर्तन आहे ते सोडायचं का नाही यावर सुद्धा मोठी चर्चा होणार आहे, कारण जलसंपदा विभाग, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यामध्ये थकबाकीवरून मोठा वाद आहे। तो वाद सुद्धा मिटवण्याची गरज आहे, कारण त्यानंतर जलसंपदा विभागानं पुणे महानगरपालिकेला पाणी बंद करण्याचा इशारा दिलेला होता। त्यामुळे त्या संदर्भात सुद्धा चर्चा होणार आहे, कारण आता उन्हाळा आलेला आहे आणि पाण्याची आणखी जी गरज आहे ती वाढणार आहे। ती पाण्याची गरज जर पुरवून जर पाणी उरलं तर आवर्तन करायचं का, अशा सगळ्या चर्चा ज्या आहेत त्यामध्ये होणार आहेत। त्यामुळे पुणे जिल्ह्यात नेमकं पाणी दौंडला किती द्यायचं, पिंपरी चिंचवडला आणि शहराला किती द्यायचं आणि अतिरिक्त पाणी द्यायचं का याचा जो निर्णय आहे तो महत्त्वाचा निर्णय जो आहे तो अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठकीत होणार आहे। त्यामुळे या सगळ्या बैठकीकडे जिल्ह्याचं आता लक्ष लागलेलं आहे। नक्कीच बालाजी, या बैठकीबाबतचे वेळोवेळी ताजे अपडेट आपल्याकडनं घेतच राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद।